नमस्कार मंडळी. तर आज मी बनवणार आहे छान असे डोसे. तर स्वागत आहे तुमचं शुभांगी व्लॉग्स या चॅनलमध्ये. तर ह्या डोशासाठी जे काही बटाटे लागणार होते ते मी छानपैकी कुकरला शिजवून घेतलेत आणि शिजून झाल्यानंतर त्याची साल काढून छानपैकी स्मॅश करून ठेवलेत. आता ह्या बटाट्याच्या भाजीसाठी जी काही आपल्याला चटणी लागणार होती त्यासाठी मी काही मिरच्या आणि लसणाच्या पाकळ्या घेतल्या आणि त्याची मिक्सरला छान अशी पेस्ट करून घेतली. आता ही जी काही पेस्ट होती ती लागणार होती आपल्याला बटाट्याच्या भाजीसाठी. आता मला ना ह्या डोशासाठी जी काही चटणी लागत आहे ती मला बनवायची होती. मी यापूर्वी कधी बनवली नाही आहे, पण म्हटलं आज ट्राय करूया. त्यासाठी मी 1 वाटी हरभरा डाळ घेतली आणि अर्ध्या वाटीलाही कमी मी ना सफेद उडीद डाळ घेतली आणि ती छानपैकी परतायला टाकून दिलं. त्याच्यानंतर 1 वाटी कांदा आणि 1 वाटी टोमॅटो देखील मी ह्याच्यामध्ये ॲड केलेत, छान असे बारीक कापून. हे देखील आपल्याला व्यवस्थित भाजून घ्यायचे. जास्त काही मसाला लागत नाही याच्यासाठी. हरभरा डाळ, उडीद डाळ, कांदा आणि टोमॅटो आणि काही लसणाच्या पाकळ्या असल्यानं याच्यामध्ये ही चटणी होऊन जाते. यापूर्वी कधी बनवली नाही आहे त्यामुळे माहीत नाही कशी होती आहे कशी नाही. तर हे बटाटा आणि कांदा आपल्याला छान शिजेपर्यंत ना हा मसाला परतवून घ्यायचा आहे. जोपर्यंत मसाला परतून होतोय तोपर्यंत मी ना लसणाच्या पाकळ्या सोडून घेतल्या. आता ह्या आपल्याला याच्यामध्ये ॲड करून हे मिश्रण परत भाजून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर आपल्याला ह्याच्यामध्ये ॲड करायचं आहे चवीनुसार मीठ. मी ह्याच्यामध्ये जवळजवळ 1.5 चमचा लाल तिखट टाकलं आहे. म्हटलं थोडं टेक्स्चरसाठी हळद देखील ॲड करूया म्हणून थोडी हळद पण टाकली आहे. आणि हा मसाला परत असा एकजीव करून घ्यायचा आहे आणि परत परतायला ठेवून द्यायचं आहे, कारण कांदा आणि हे टोमॅटोना व्यवस्थित भाजले गेले पाहिजेत. त्यासाठी हवं तर तुम्ही झाकण ठेवू शकता. मी ह्याच्यावर झाकण ठेवून दिलं की जेणेकरून हे कांदा आणि टोमॅटो व्यवस्थित भाजून निघतील. एकदा की हे भाजून झालं ना की मग आपल्याला हे काढून घ्यायचं एका डिशमध्ये. मग थंड झालं की आपल्याला मिक्सरला बारीक करायचे. हा मसाला आता गरम आहे म्हणून मग आपण काय करूयात, तोपर्यंत हा मसाला थंड होतोय ना तोपर्यंत आपण बटाट्याची भाजी बनवून घेऊयात. त्यासाठी मी 2 चमचे तेल घेतले कढईमध्ये. एक कांदा उभा चिरलेला तो आपल्याला परतून घ्यायचा ह्या तेलामध्ये. एकदा की हा कांदा परतला की मग त्याच्यामध्ये आपल्याला जिरी, मोहरी, कढीपत्ता आणि हळदीची फोडणी द्यायची आहे. आणि जी काय आपण हिरवी मिरची आणि लसूणची पेस्ट बनवली या भाजीसाठी ती देखील याच्यामध्ये ॲड करून घ्यायची आहे. आणि हे मिश्रण व्यवस्थित भाजून घ्यायचे, परतून घ्यायचे व्यवस्थित. आणि त्यानंतर ह्याच्यामध्ये जो काही आपण बटाटा स्मॅश केला आहे ना तो याच्यामध्ये ॲड करून द्यायचा आहे आणि हे मिश्रण परत एकजीव करून घ्यायचं आहे, जेणेकरून ही फोडणी आणि हे मसाले ना ह्या बटाट्याला व्यवस्थित लागतील. ह्याच्यामध्ये आपण ॲड करूया थोडीशी कोथिंबीर. चवीनुसार मीठ पण आपण ॲड करूया. हे परत मिश्रण हलवून घ्यायचे जेणेकरून आता मीठ आणि कोथिंबीर देखील त्याला व्यवस्थित लागेल. तर आता आपली बटाट्याची भाजी देखील रेडी आहे. जो काही आपण चटणीसाठी लागणारा मसाला आहे तो डिशमध्ये काढून ठेवला आहे. तो एव्हाना आता तो थंड देखील झाला असेल. आता आपण तो मिक्सरला बारीक करून घेऊयात, म्हणजे आपली चटणी देखील रेडी होईल. आता माझी बटाट्याची भाजी रेडी झालेली. मी थंड झालेला मसाला मिक्सरला बारीक करून घेते आहे. हा बारीक केल्यानंतर हा मसाला किती छान दिसतोय आणि टेक्स्चर खूप छान आलं याला. आता ही जी काही चटणी आहे त्याला मला ना फोडणी द्यायची होती. माझ्याकडे काय फोडणीचं भांडं नव्हतं, पण घरात जी काही भाजीसाठी आपण पळी वापरतो ना तिचाच वापर मी केला ह्याच्यासाठी. त्यासाठी परत 1 चमचा तेल मी याच्यामध्ये ॲड केलं. ते तेल चांगलं ना तापवून घेतलं आणि हे तेल छान तापवून घ्यायचं आहे, म्हणजे जिरी मोहरीची फोडणी खूप छान बसते याच्यामध्ये. आता हे आपलं तेल तापले, याच्यामध्ये आपण मोहरी, जिरी, कढीपत्ता
आणि जर तुमच्याकडे तडक्याची मिरची असेल ना तर ती देखील ह्याच्यामध्ये टाकून द्यायची, त्यामुळे तडका ना खूप छान बसतो. माझ्याकडे ही मिरची होती म्हणून मी ॲड करून टाकले याच्यामध्ये. हा तडका चांगला, हे जे काही आहे तडक्याचं मटेरियल हे आपल्याला चांगलं असं तडकून द्यायचं आहे तेलामध्ये. आता हे आपल्याला ह्या चटणीमध्ये टाकून घ्यायचं आहे. तर पहा आपली चटणी देखील रेडी आहे. आता आपण ह्याच्यावर थोडीशी कोथिंबीर टाकूया. पहा किती छान दिसतीये चटणी. आपण केलेलं एखादं जेवणाचा आयटम किंवा जेवणात आपण काही बनवतो ते जर व्यवस्थित झालं ना त्याचं वेगळंच सॅटिस्फॅक्शन असतं. आता माझी भाजी रेडी होती, चटणी रेडी होती. आता मला बनवायचे होते डोसे. लास्ट टाईम जसे मी पौष्टिकचं रेडीमेड पीठ आणलेलं डोशाचं, तेच मी ह्यावेळेस देखील आणलं, कारण त्यावेळेस मला त्याची टेस्ट खूप आवडलेली. आणि मग ते जरा मिक्सचर जे असतं ना, जे बॅटर ते खूप थिक असतं, त्याच्यामुळे मी टोपामध्ये ते घेतलं, थोडंसं मीठ ॲड केलं आणि डोशासाठी जसं बॅटर लागतं त्यानुसार मी त्याच्यामध्ये पाणी ॲड करत गेले. आता डोशासाठी लागणारं बॅटर आपलं रेडी आहे. आता आपल्याला फक्त डोसे काढून घ्यायचे. माझ्याकडे याचा पॅन होता, पॅनवर छानपैकी याचा डोसा काढला आणि अमूल बटर होतं ते देखील त्याच्यावर ॲड करून दिलं, म्हणजे ह्याने छान टेस्ट येते. तुमच्याकडे जर तूप असेल गाईचं किंवा म्हशीचं तर ते देखील तुम्ही ॲड करू शकता, त्याने पण डोसे खूप छान लागतात. माझ्याकडे बटर अवेलेबल होतं त्यामुळं मग मी म्हटलं आपण बटरच ॲड करूयात. लास्ट टाईम जेव्हा मी बनवले होते त्यावेळेस बटर थोडंच होतं, त्यामुळे मी तुपाचा वापर केला होता नंतर. तर व्यवस्थित आपल्याला डोसा भाजून घ्यायचा आहे. तुमच्याकडे पॅन नसेल तर तुम्ही तव्यावर देखील डोसे काढू शकता, त्याच्यावर देखील छान येतात डोसे. तर पहा आपला डोसा किती छान तयार झाला आहे. तर एक एक करून मी सगळ्या बॅटरचे डोसे काढून दिले. आणि पहिल्यांदाच मी ही चटणी बनवलेली, मला आयडिया नव्हती ह्या चटणीची टेस्ट कशी लागेल काय. दिसायला तर खूप छान वाटत होती आणि टेस्ट केल्यानंतर कळलं की फक्त दिसायलाच नाही तर चवीला देखील खूप छान झाली ही चटणी. तर एक एक करून मी सगळे डोसे काढून घेतले. जर तुम्हाला पण असं काहीतरी रेडीमेड पिठाचे डोसे बनवायचे असेल ना, तुम्ही नक्की पौष्टिकचं हे रेडीमेड मिक्सर वापरा. खूप छान डोसे होतात. मी लास्ट टाईम इडल्या देखील बनवलेल्या, त्या देखील खूप छान झाल्या. तर पहा आपला हा डोसा रेडी आहे. आता हा आपण चटणी आणि बटाट्याच्या भाजीबरोबर सर्व करूया. तर कसा वाटला माझा आजचा व्लॉग मला नक्की कमेंट करून सांगा. आणि अशाच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.